नमस्कार, रक्षिताज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण मोतीची भाजी, त्याला उंबरहंडी सुद्धा म्हणतात, ते आज आपण पाहणार आहोत। त्यासाठी मी मोठे 3 कांदे कापून घेतलेले आहेत, शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, काळा मसाला घेतलाय, हळद घेतली आहे, धने पावडर घेतली आहे आणि खोबरं चिरून घेतले बारीक, लसूण आणि अद्रक घेतलेले, लाल तिखट घेतले आणि मीठ घेतले। आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत। तर त्यासाठी मी गॅस पेटवून घेते। गॅसवरती एक कढई मांडते। कढई आपल्याला तापवून घ्यायची आहे। कढई तापल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बारीक चिरलेलं खोबरं टाकायचं आहे, काप करून घेतलेलं, आणि ते भाजून घ्यायचं आहे आधी। आता आपलं हे खोबरं लालसर भाजलेलं आहे, तर मी आता हे काढून घेते। आता खोबरं काढून घेतल्यानंतर आपण कांदा घेतोय, परतून चांगला काळा होईपर्यंत भाजायचं आपल्याला। मी ही भाजी 2 माणसांच्या हिशोबाने बनवते, त्यासाठी मी 3 कांदे कापून घेतलेले। हे कांदे आपल्याला तेलामध्ये शिजवून घ्यायचे पूर्ण काळे होईपर्यंत, त्यामुळे मी तेल टाकते। त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते, म्हणजे लवकर होईल कांदा आपल्या भाजून। आणि मोठ्या गॅसवर भाजून घेते मी। गॅस आपल्याला मोठा ठेवायचा कांद्याच्या वेळेस, म्हणजे ते लवकर भाजले जातील। पूर्ण लालसर कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे। आता आपल्या कांद्याला गुलाबी कलर आलाय, आपल्याला तो पूर्ण थोडासा काळा कलर, लाल डार्क येतो तिथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। हा सगळा मोठा ठेवला मी गॅस। तोपर्यंत आपण उंबर कसे करायचे, उंबर किंवा आपण जे मोदक बनवणार आहोत त्याच तोपर्यंत आपण सारण काढून घेणार आहोत। तर त्या सारणासाठी मी आधी शेंगदाणे घेते। शेंगदाणे आपल्याला आधी ग्राइंड करून घ्यायचे थोडेसे, मग आपण त्याच्यानंतर सामान टाकणार आहोत। त्यामध्ये आपण आधी शेंगदाणे मिक्सरमधून काढून घेऊया। तर तुम्ही पाहू शकता मी शेंगदाण्याचं जाडसर कूट करून घेतलंय। त्याच्यामध्ये आपण हळद टाकणार आहोत थोडीशी, त्यानंतर धने पावडर टाकायची अर्धा चमचा, त्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचे थोडंसं, आणि एकदम चिमूटभर काळा मसाला टाकते मी, कोथिंबीर टाकते थोडीशी, त्यानंतर लसणाचे पाकळ्या टाकते 7-8, तुम्ही थोडंसं जास्त टाकलं तरी चालेल। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला त्यामध्ये। आता हे मीठ टाकल्यानंतर आपण परत त्याला ग्राइंड करून घेणार आहोत। तर आपला हा मसाला रेडी आहे, तुम्ही पाहू शकता असं याचा कलर येतो कोथिंबीर वगैरे टाकून। तर मी हे एका बाउलमध्ये काढून घेते। हे जे सारण आहे ते मी आता एका बाउलमध्ये काढते। आता तुम्ही पाहू शकता आपला कांदा सुद्धा लाल भाजून झालेला आहे। तर आता मी गॅस बंद करते। हा कांदा आपल्याला 5 मिनिटं ठेवायचा आहे जरासा थंड होण्यासाठी, मग आपण मसाला वाटून घेणार आहोत।
आता आपला कांदा थंड झालाय तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपण जे खोबरं भाजून घेतलं होतं ते सगळं टाकणार आहोत। त्यानंतर अद्रक आणि लसूण टाकायचं। ते झाल्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे, कारण टेस्ट येते अजून मसाल्याला। तुम्ही कढीपत्ता पण टाकू शकता ह्याच्यामध्ये। आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। तर आपला हा मसाला रेडी आहे, तो आपण कढईमध्ये टाक। मी गॅस पेटवून घेते। कढईमध्ये आपण तेल घालून घेऊयात। आता हा आपण मसाला टाकू त्याच्यामध्ये। आपल्याला मसाला चांगला परतून घ्यायचा आहे। मी हा मसाला रेडी करताना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी पण टाकलं होतं, अर्धी वाटी। गरज असेल तर टाका, नाहीतर काही गरज नाही। पण ह्या मसाल्याला थोडीशी गरज लागते पाण्याची, त्याशिवाय तो पूर्ण बारीक होत नाही। त्यामुळे मी अर्धी वाटी पाणी यूज केलेलं आहे ह्या मसाल्यासाठी। आपण हा मसाला परतून घेऊया। मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे, खाली लागून नाही द्यायचा। जोपर्यंत मसाला घट्ट होत नाही आणि परत तो तेल सोडत नाही तोपर्यंत आपल्याला तो चांगला शिजवून घ्यायचा आहे, परतून घ्यायचा, म्हणजे भाजीला जास्त चांगली टेस्ट येते। एका साईडला मसाला होता, दुसऱ्या साईडला मी पाणी ठेवतीये। आपल्याला कोणतीही काळी भाजी बनवायची असेल तर त्यासाठी आपण गरम पाणीच टाकायचं नेहमी, कारण गरम पाण्याने भाजीची टेस्ट बिघडत नाही आणि भाजी छान होते। मी आता हे पूर्ण मसाला परतून घेते। आता आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलंय, तर त्याच्यामध्ये मी काळा मसाला असतो तो टाकून घेते। ही भाजी स्पायसी छान लागते। मी 2 चमचे टाकते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण टाकू शकता। आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचा मसाला, त्यामध्ये पूर्ण बॅटर मिक्स करायचं। मसाला टाकल्यानंतर चांगला हलवून घ्यायचा आणि तो मसाला टाकल्यानंतर पुन्हा एकदा त्याला 5 मिनिटं शिजवून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण मसाला मुरतो आणि टेस्ट येते अजून छान। तर मी हे 5 मिनिटं असंच ठेवते। आपण पाहू शकता मसाल्याला आपलं तेल सुटलं चांगलं। त्याच्यामध्ये मी गरम पाणी टाकते, आधी थोडंच टाकते, ते चांगलं मिक्स होईपर्यंत। त्याला पण आपल्याला 2-3 मिनिटं ठेवायचं आहे। ह्यामध्ये मी आता पाणी घालून घेतलंय, त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकते। आता ही जोपर्यंत आपली ग्रेव्ही तयार होते शिजून, तोपर्यंत आपण उंबर बनवायला घेऊयात, म्हणजे मोदक बनवायला घेऊयात। आपण आता मोदक बनवण्यासाठी जे बाहेरून कोटिंग असतात ते बनवून घेणार आहोत। त्यासाठी मी अर्ध्या वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, अर्धी वाटी बेसन पीठ घेतलंय, त्यामध्ये मी थोडीशी हळद टाकते, थोडीशी धने पावडर, थोडं लाल तिखट टाकते आणि चवीनुसार मीठ टाकते। आता आपण हे मळून घेणार आहोत।
आपल्याला हे खूप पातळ पण नाही करायचं आणि खूप घट्ट पण नाही करायचं. आपण पुऱ्या जसं करतो त्यापेक्षा थोडंसं पातळ करायचं आहे, जेणेकरून आपल्याला पारे नीट करता येतील मोदकाच्या. तर आता मी हे मळून घेते. आता आपलं हे पीठ मळून तयार आहे. मी त्याचे छोटे छोटे गोळे करून घेते. ह्या आकाराचे करून घ्यायचे सगळे. ते मी एका प्लेटीमध्ये करून घेते सगळे. तर हे आपले गोळे करून रेडी आहेत. आपण ह्याचे मोदक करून घेणार आहोत. हे मी पिठामध्ये बुडवून घेते, जेणेकरून हाताला चिटकणार नाही. त्याची मी पारी बनवून घेते. पारी थोडीशी पातळ ठेवायची, खूप घट्ट पण नाही, खूप जाड नाही ठेवायची आणि खूप पातळ पण नाही. तर ह्यामध्ये मी सारण भरून घेते. ह्याच्यामध्ये आपल्याला अशी पारी बनवून घ्यायची. पारी बनवल्यानंतर हे सारण थोडंसं खाली दाबायचे, जेणेकरून ते बाहेर पडू नये. अशा प्रकारे आपल्याला हे सगळे मोदक बनवून घ्यायचे आहेत. तर हे मोदक आपले सर्व रेडी आहेत. आता आपण पाहू शकता आपल्या भाजीला पण छानशी अशी तरी आलेली आहे. तर आपण त्याच्यामध्ये मोदक सोडणार आहोत. मोदक सोडताना कधी पण आपण मोदकाला फोकने असं 4 असे होल पाडून घेणार आहोत, जेणेकरून सगळी जी भाजीची तरी वगैरे आहे, जो मसाला आहे तो त्या मोदकामध्ये जातो आणि मोदक आपले चांगले शिजतात. मोदकाला शिजायला जास्त टाइम लागत नाही, ते 5-6 मिनिटांमध्ये शिजून निघतात. आपल्याला प्रत्येक मोदकाला असं होल पाडून घ्यायचे, जेणेकरून त्याची टेस्ट अजून वाढते. तर आपण हे सगळे मोदक होल पाडून ह्या तरीमध्ये रशामध्ये सोडणार आहोत, जेणेकरून ते अजून चांगले मुरतील. आता आपण हे झाकून ठेवणार आहोत भाजी 5 मिनिटं. आता आपली 5 मिनिटं झालेली आहेत. आपण बघूयात. आपली भाजी रेडी आहे. आपण भाजी एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. तर तुम्हाला ही मोदकची भाजी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.